नीट यूजी 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख आहे। ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे ते विद्यार्थी आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात। अगोदरची जी काही तारीख होती 8 मार्च 2026 त्याला एक्सटेंड करून देण्यात आलेला होता आणि विद्यार्थी 11 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकतात। या दरम्यान करेक्शन विंडोची जी डेट आहे ती सुद्धा पुढे शिफ्ट झालेली आहे। नेमकी करेक्शन विंडो कधी येणार आहे, त्याचबरोबर कालपर्यंत नीट यूजी 2026ला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याची एक बातमी दैनिक भास्करमध्ये आलेली आहे। तो आकडा नेमका किती आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे की करेक्शन विंडो नेमकी कधी येईल। हे आहे प्रिव्हियस शेड्यूल, म्हणजेच NTAने सर्वात अगोदर जे काही नीटच्या रजिस्ट्रेशनचं शेड्यूल दिलेलं होतं ते आहे। त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे ते 8 मार्च 2026ला संपणार होते, परंतु वेबसाईटच्या टेक्निकल एररमुळं NTAने जी काही डेट आहे ती एक्सटेंड केलेली आहे आणि एक्सटेंडेड डेट जी होती ती 11 मार्च 2026 रात्री 9 वाजेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि फॉर्मचं पेमेंट 11:50 रात्री करू शकतात। अगोदरच्या शेड्यूलनुसार 8 मार्च 2026ला ॲप्लिकेशन फॉर्म क्लोज होणार होते भरण्यासाठीचे। त्याच्यानंतर करेक्शन विंडो जी आहे, म्हणजेच फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी काही चुका केल्या असतील, कोणते बदल विद्यार्थी करू शकतात याविषयी डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर बनवलेला होता। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। करेक्शन विंडो जी आहे ती 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026च्या दरम्यान त्यांनी वेळ दिलेला होता। म्हणजे फॉर्मची क्लोजिंग डेट जी आहे त्याच्यानंतर 2 दिवसांनी करेक्शन विंडो, म्हणजे 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 या शेड्यूलचा आधार घेतला तर आत्ता नीटच्या रजिस्ट्रेशनची अंतिम डेट 11 मार्च 2026 आहे। यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 13 मार्च 2026 ते 15 मार्च 2026च्या दरम्यान करेक्शन विंडोची डेट असू शकते। ऑफिशियली अद्यापपर्यंत हा व्हिडिओ बनवेपर्यंत NTAने आपली करेक्शन विंडो डेट जाहीर केलेली नाही, परंतु एक अंदाज की साधारणतः फॉर्म भरून झाल्यानंतर 2 दिवसांनी करेक्शन विंडो त्या ठिकाणी येते। 13 मार्च 2026 ते 15 मार्च 2026च्या दरम्यान करेक्शन विंडोच्या डेडलाईन त्या ठिकाणी असू शकतात। आता नीट यूजी 2026 साठी साधारणतः कालपर्यंत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय याविषयीची एक विस्तृत बातमी दैनिक भास्कर या पोर्टलवर आलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे नीट में अब तक 22 लाख आवेदन, म्हणजे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। ऑफिशियल आकडा आपल्याला नीटचा रिझल्ट लागल्यानंतरच त्या ठिकाणी कळणार आहे। NTA कडून सध्या तरी कुठली ऑफिशियल बातमी देण्यात आलेली नाही की किती रजिस्ट्रेशन झालेत, परंतु वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे आपण सांगू शकतो की आतापर्यंत 22 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत। एक्सपर्ट के अनुसार अब तक नीट के लिए 22 लाख स्टूडेंट्स रजिस्ट्रेशन कर चुके हैं, जबकि पिछले साल 22,76,000 रजिस्ट्रेशन हुए थे। हालांकि 2024 से रजिस्ट्रेशन में कमी देखने को मिली है। 2024ला रजिस्ट्रेशनची संख्या किंवा विद्यार्थ्यांची संख्या एकदम हायर साईडला होती, त्याच्यानंतर 25ला विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि यावर्षी साधारणतः 2025ला जेवढ्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली तेवढेच विद्यार्थी राहतील असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय। रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिल्यामुळे आणखी काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सध्या दैनिक भास्करच्या आकडेवारीनुसार 22 लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। सध्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत अशी अपेक्षा करतो। ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिला त्यांनी तात्काळ आपला फॉर्म भरून घ्यावा। यानंतर एक्सटेन्शन मिळणार नाही किंवा यानंतर नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही असं स्ट्रिक्टली NTAने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि करेक्शन विंडोची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः 13 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान नीट करेक्शन विंडोची डेट असू शकते। त्याविषयी ऑफिशियल अपडेट NTAच्या वेबसाईटवर कधी येऊ शकतं ते आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण विद्यार्थ्यांना कळवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट यूजी 2026च्या
पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे सगळे सपोर्ट्स आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करत असतो. आमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कट ऑफ पाहायचे आहे, त्याची उत्सुकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाचे कॉलेज वाईज कट ऑफ आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.